आणि हे जे आहे हे रात्री 38 डिग्रीला सेट झालं होतं, जे की मी बघितलं नाही. 3 वाजेपर्यंत ही रूम एवढी गरम झाली होती, पूर्ण वाफ निघत होते. आणि कमी करायला मी खाली उतरलो तर हा जो फ्लोर आहे तो पण खूप चटके लागत होता त्याला. नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 2 इन स्टटगार्ड आणि सकाळचे 8 वाजलेले. अरे उघडायचं कसं असतं? आणि हॉटेलमधून आल्यापासून गॅलरीत मी आलो नव्हतो, आता फर्स्ट टाइम आलो आणि एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा भारी व्ह्यू असेल. पूर्ण गावाकडे आल्यासारखं वाईब येते बघा. छोटे छोटे घरं आहेत. सनराईज होतोय, ॲक्च्युली झालं आहे सनराईज. इथून आता स्टटगार्डला जाणार आहे की पोर्शेच्या म्युझियमला. पोर्शेच्या म्युझियम झाल्यानंतर एक सिटी कवर करणार आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहे झुरिचला. दूध नव्हती, दूध पावडरचं दूध बनवलं आम्ही आणि चहा बनवला. चांगलं झालं, फक्त दूध जरासं गणले. तर नॉर्मली युरोपमध्ये आपण डायरेक्ट चार्जर इन्सर्ट करू शकतो. रात्रीचं वेळ होती, मला हे दिसलं नाही. हे तर कसं असतं माहिती आहे का, हे असं करायचं, त्याला फिरवायचं आणि मग चार्जर इन्सर्ट होतो. रात्री चटके बसत होते एवढे, तर ते कळत नव्हतं मला नेमकं कसं करायचं. म्हणजे पहिलं हे तर टाकायचं, मग ते फिरवायचं, मग इन्सर्ट करायचं. हे एवढं झंझट कशाला दिली. पण एक नॉर्मल आपलं प्लग ग्लास डायरेक्ट इन्सर्ट करण्यासाठी. तर जर्मनी काय काय करतील काय माहिती आता. गुड मॉर्निंग बडी. गुड मॉर्निंग. रंगे हात सापडले आशिष, रंगे हात सापडले. आशिष लय घाण सापडला आम्हाला. हे जे हॉटेल होतं 175 युरो एक दिवसासाठी, लगभग 17,500 रुपयासाठी बुक केलं होतं 8 जणांसाठी. आणि एक हॉटेल जे आहे ते 1.5 लाख रुपयेचं बुक केलं आहे आम्ही. पण ते दिवस पण आपण तिथं जास्त राहणार आहे, 4 नाईट्स किंवा 5 नाईट्स राहणार आहे त्याच्यात. तर ते हॉटेल मस्त असणार आहे असं वाटतंय आम्हाला. नसायलाच पाहिजे, कारण की 5 दिवस आहेत आम्ही त्या हॉटेलमध्ये. हे बघा, तिथे ही अशी सिस्टीम असते. तुम्ही बुक केलं की आपल्याला एक कोड येतो आणि इथं आले की हा कोड तिथं टाकला की त्याच्यात चावी असते. तर आपणच चावी घ्यायची आणि वरती जायचं. आम्ही सकाळी अर्धा तास इथं लागलो होते, हे ओपनच होत नव्हतं. हा, डिक्की ओपन नव्हते होत. आले का सेल्फी वगैरे काढून झाले? एवढे फोटो, एवढे भारी भारी फोटो आलेत काल. खेळण्यासारखे गाड्या तिथं लावून ठेवलेले आहेत ओरिजिनल. आम्हाला लाईनीत उभा केलं होतं, आज आम्ही त्यांना उभा करणार आहे. बघा कसली जोडी दिसते की आशाची गाडीची. काल सारखं नशीब ना, आज पेड पार्किंग. कसलं भारी. मी फर्स्ट टाइम बघितलं का अशा स्क्रीनवर लगेच आपली नंबर प्लेट पण आली. अरे पण चिठ्ठी कुठे? चिठ्ठी विट्टी नाही काय, डायरेक्ट नंबर प्लेट टाकायचं. तू फर्स्ट टाइमच बघतोय सगळं. फर्स्ट टाइम बाहेर आलायस, आणलंय तुला आम्ही. मजा करतोय, खरंच पहिल्यांदा आलाय. पुणे कोणी दाखवलं? पुणे कोणी दाखवलं? मीच दाखवलं तुला पुणे, ते सांग की. थँक्यू. आले का तिकीट? वरती आल्यावर पहिली गाडी आम्हाला ही बघायला भेटली. भारी आहे ना गाडी. काशीचं बघ किती आवडली का? जायची घरी का? गाडीच्या हेडलाईटला चेकअप पट्टीच पडेल का बरं? आता मला काय माहिती का बरं. धंदा व्हायला पाहिजे ना, बिझनेस माइंडसेट. स्क्रू संपलेत त्यांचे. स्क्रू संपलेत. पॉर्सच्या लोगोवर स्टटगार्ड लिहिलेलं असतं. पॉर्सच्या लोगोमध्ये स्टटगार्ड लिहिलेलं आहे. पोर्शेचा ट्रॅक्टर पण आहे का? मला नव्हतं माहिती. पोर्शेचा ट्रॅक्टर पण आहे, आम्ही पहिल्यांदा बघतोय इथं. मी आधी या कंपनीला फारच समजायचं लहानपणी. वा. इथे एक वॉल आहे जिथं पोर्शेचे काही पोस्टर्स वगैरे आहेत. असे छोटेसे मॉडेल भेटले पाहिजे रे, असे पण छोटे मॉडेल घेतले पाहिजे. खूप महाग असणार आहे. आता आपल्यासमोर आहेत रेस ट्रॅकच्या पोर्शे कार. आणि आपल्यासमोर आहे आता एक पोर्शेची लेजेंडरी कार, ज्यात लेजेंडरी इंजिन आहे. पोर्शे 911 करेरा,
जी माझ्याकडे पण एक आहे. अच्छा. स्केल मॉडेल जी की आहे 2.7 लिटर 6 सिलेंडर इंजिन, बॉक्स टाईप इंजिन, जी की 5.7 सेकंदामध्ये 0 to 100 कवर करते. तर जी गाडी आहे पोर्शे 911 करेरा, त्या बघा ही. आणि हे मोठं तर उघडू नाही शकत आपण छोट्या गाडीचं उघडू. जी काय आतमध्ये ओरिजिनल इंजिन असं थोडंफार दाखवलं आहे. आणि आहे ते जे इंजिन ज्याचे की पिस्टन हॉरिझॉन्टल आहेत. सगळ्यांचे पिस्टन व्हर्टिकल असतात जे असे रोटेट करतात, आणि या गाडीचे पिस्टन असे रोटेट करतात. कारण की आहे बॉक्सर इंजिन. आणि या गाडीचं तुम्ही ब्रॉडनेस बघा किती मोठा आहे. जे की पॉर्शे प्लस ऑडीचं एक कोलॅबोरेशन होतं, त्याची रेस ट्रॅकची गाडी आहे. हे आहेत ट्रॅक रेसिंग कारच्या स्केल मॉडेल, जे की सगळ्या जेवढ्या रेस कार आहेत ट्रॅक रेसच्या तेवढ्या सगळ्या येते 1997 to 2017 पर्यंतच्या. चालू झाली तर आपलं डोकंच फोडून जी गाडी बघणार आहे ती ट्रॅकमध्ये रिअलमध्ये यूज केलेली गाडी 1980 मध्ये. आशिष म्हणजे काचा असे काय सांग बरं. वरचा ड्रायव्हर खाली नसून उतरत, पाणी देण्यासाठी असं फक्त माझ्या मते तरी. हां, हे पण एक रिझन असू शकतं. फक्त एवढंच खोलायचं, एवढंच वापरून करू शकतो आपण पाणी वगैरे काहीतरी छोटे वगैरे. कारण की बरोबर ना, जेव्हा फ्यूल अप करायला थांबतात तेव्हा थोडून तो बाहेर उतरणार एवढं सगळं उपटून. फक्त पाणी बॉटल वगैरे काहीतरी. पोर्शेच्या म्युझियमला आलो आहे, इथं मर्सिडीजची गाडी भेटली एक. ही जी गाडी आहे पोर्शेने 1995 मध्ये मर्सिडीजसाठी मॅन्युफॅक्चर केली होती. ह्या गाडीच्या फक्त 10,000 किती 10,479 म्हणजे 10,500 गाड्या फक्त मॅन्युफॅक्चर केल्या होत्या पोर्शेने मर्सिडीजसाठी कोलॅबोरेट करून 1995 मध्ये. टायरची टेक्नॉलॉजी दिली ब्रेक सस्पेन्शन टायर्स. कारण की पोर्शेच्या रेस ट्रॅकच्या गाड्या पहिल्या उतरल्या होत्या रेस ट्रॅकमध्ये, म्हणून फक्त 10,500 गाड्या मॅन्युफॅक्चर केल्या होत्या. भारी. टाटा मोटर्समध्ये ट्रकचे कट सेक्शन बघून दमलो आम्ही. तर आज आपण बघतोय पोर्शेचं 911चं पोर्शे 911 करेरा 4 कुपे. या सर्व ट्रॉफींपेक्षा ही ट्रॉफी जरा स्पेशल ठेवलेली आहे, जी की 1923 मधली आहे. आपण सुरू करणार आता रेस ट्रॅकची रेस. किती स्पीड आहे तुझ्याकडं? आपल्याला इथे भेटले आहे मक्वीनची गर्लफ्रेंड नाही रे, गर्लफ्रेंडची क्रश. मक्वीनची क्रश. हिचा क्रश मक्वीन होता. हिचा क्रश मक्वीन होता. कार्स शोमध्ये मक्वीन सगळ्यात जास्त आवडत होती. म्हणजे मक्वीन जिची जास्त क्रश होती, जिला आवडत होती ती गाडी आपण. हिला मक्वीन लय आवडायचं, तेच मी म्हणतोय. मक्वीनला नव्हती. तुला मी एक डिफरन्स दाखवतोय बघ. ही जी आहे ही आहे स्टील ब्रेक डिस्कची. मी बघतोय कार्बन. तर तुला डिफरन्स दाखव, उचलून बघ. वजन आहे कार्बनचा हात उपयोग. मला हे सांग, या गाडीत बसायचं कसं? ते काय त्याचं स्टेप आहे, स्टेप पूर्ण चढायचं डायरेक्ट उडी मारायची गाडी बसल्या. कारण की ह्याचा डोर तुम्ही बघा एवढंच आहे. फक्त इंजिन मध्ये बदल करतात आणि आर लावतात, कधी एस लावतात, कधी स्पोर्ट लावतात. आता हे का माहिती आहे का, खूप वेळ झाला आतापर्यंत येतं आहे. आम्हाला एकच मॉडेल जास्त दिसते सेम. अरे फिरतंय, हां फिरतंय ते ठीक आहे, पण हेच मॉडेल खूप वेळा दिसणार तुम्हाला. कारण की सेम मॉडेल आहे, ह्याच्यामुळेच कंपनी जास्त वर गेलेली आहे. पण आलो आहे आता तिथं, ज्याची मी रील बघून आलो आहे. गाडी ओरिजिनली स्टार्ट करतानाचा साऊंड येतो, आपण स्टार्ट वगैरे दाबल्यावर, ॲक्सिलेटर दाबल्यावर ते पण येतं. तू इथं टॅप केलं की तिथले जे कॅन्डल्स आहेत ते वर खाली होतात. आता बघ 8 नंबरचं हे केलं, ते कॅन्डल वरती झाले.
ते पहिली गाडी भेटली ज्याला 911 कुठंच लिहिलं नाही बघ. पोर्शे 935 भेटली आपल्याला. का रे दिलेलं विच वॉज बेस्ड ऑन द 911 GT2 RS. 911ची यांची कंपनी बंद पडेल. प्रत्येक गाडी 911 वर बेस्ट केलेली आहे प्रत्येक गाडी. आम्हाला एक अशी गाडी भेटली जी ज्याच्यामुळे तुम्हाला 300 शब्दाचा निबंध लिहायला लागेल, जी की आहे पोर्शे टेकन टर्बो GT. लांब गाडीपासून लांब, गाडीपासून लांब थांबायचं, नाहीतर 300 शब्दाचा निबंध लिहायला लागेल आपल्याला. तुम्ही जे काल मला ब्लॉकमध्ये बघितलं ती गाडी ही नाही बरं का, तिला समजू नका. 19-20 का फरक है इसमें उसमें 19 लाख का फरक. ते पोर्शेने कॉपी मारलेली आहे. अशा 4 स्ट्रोक इंजिन बॉक्सर टाईप आहे. जेणेकरून जागा खूप कमी घेतली जाते. पोर्शेच्या म्युझियममधनं काहीतरी घ्यायचं म्हणलं आम्ही, तर एवढी मोठी लाईन आहे ना, खूप मोठी लाईन होती आणि आम्हाला जायचं आता ज्युरिचला. त्याच्यामुळे काहीच नाही घेतलं, डायरेक्ट आपण बाहेर जाणार. हे म्युझियम आहे जे मागं आहे ते, आणि या चौकात पोर्शेच्या गाड्या लावलेल्या आहेत आणि त्याच्या समोरच पोर्शेचं प्लांट आहे. इथं आहे बॉडी शॉप आणि असंच वगैरे शॉप्स इकडे तिकडे असतील. हाय स्टॉप. छोटू ठीक से साफ कर, ठीक से. स्कॅम करतात माहिती ना टोलवर. हो बिस्किट ले ले, बिस्किट ले ले, बिस्किट ले. वेलकम टू इंडिया. जर्मनीच्या हायवेला ट्रॅफिक आहे. हा मस्त आता आहे ना. किती वेळपर्यंत आम्ही चाललोय आता ज्युरिचला, पण ज्युरिचला जायच्या आधी खूप मोठं ट्रॅफिक लागलेलं आहे. मस्त सनसेट होतोय. राजकुमारी मणिबुंदम बदिबुदम. आणि आता स्वित्झर्लंड सुरू झालेलं आहे, कारण की आता सगळीकडं फक्त आणि फक्त फॉग आहे. अख्खा रस्ता सगळीकडे फक्त आणि फक्त धुकं दिसत आहे. आत्ता अशी बॉर्डर आलेली आहे आणि आपण थांबलोय कारण की आपल्याकडं स्वित्झर्लंडचा हायवे टॅक्स नाही आहे. हायवेच्या मध्ये थांबून आम्ही रोड टॅक्स काढतोय, कारण की आम्हाला टाईमच नाही भेटला आणि जागाच नाही भेटली की कुठं रोड टॅक्स काढायचं. तर हायवेच्या शेजारी एक छोटीशी जागा आहे, तिथे दोन्ही गाड्या थांबवल्यात आणि रोड टॅक्स काढतोय आम्ही. जी गाडी पास होती ना ते आम्हाला डायरेक्ट व्हायब्रेशन फील होतात, गाडी हलती. प्लॅन जरा जास्त चुकतोय आमचा. ज्युरिचला आम्हाला 3 वाजता पोचायचं होतं आणि आता वाजले 7 आणि आम्ही अजून हायवेवर आहे. मी हॉटेलची चेकिंग करायला आलो होतो आणि एक माणूस काय माहिती कुठनं वरनं आवाज टाकतोय, आमची अशी फाडली. तो होता छक्का आणि वरनं बोलतोय आणि बघतोय आम्हाला. तर अजून हॉटेलला आलो नाही आहे, ज्युरिचला एंट्री नाही केली, तेवढंच हे झालं शॉट. आणि अजून एक शॉट झालेला आहे. आम्ही पोचलेलो आहे आता हॉटेलमध्ये आणि हॉटेल बुक केलं होतं आम्ही 8 जणांचं. आणि इथून आम्ही बघतोय की बेड आहेत फक्त 2, म्हणजे माणसांची सोय आहे फक्त 4. तर आम्ही आपला इंडियन जुगाड वापरला. या बेडला 2 बेड होते, एक बेड आम्ही खाली टाकलं. सेम तसंच दुसऱ्या रूममध्ये पण होतं. तर आता 8 जणांची सोय झालेली आहे. एकच दिवस राहायचं इथं म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे, तरी पण असं करावं लागतंय आम्हाला. गाडी थोडक्यात वाचली. इथं पार्किंगचा शॉर्टच कळत नाही आम्हाला. सांगत होतो हॉटेल बुक केलं, हॉटेलला पार्किंग नाही आहे आणि एक इंडियन भेटला होता जो की उत्तर प्रदेशचा आहे. तो म्हणलं की तो फक्त पेड अँड पार्क आहे वगैरे बघून असं वाटतं आता झॉम्बीज येणार आहे. खाली घेऊन जा. हिला काय पण वाटतंय अजून. बघ ना काय बोलू, पण बिल्डिंग्स वगैरे भारी आहेत. आता आम्ही जाणार आहे डॉमिनोज पिझ्झामध्ये. पिझ्झा खायचा आहे आणि बाहेर जर फिरलोच तर थोडंफार फिरायचं, नाहीतर मग डायरेक्ट घरी. गाडी पार्किंग झालेली आहे आणि आता 3 माणसं इकडे गेलेत आणि 4 माणसं इकडे गेलेत. आता आपण नेमकं कुठे जायचं आहे? पुऱ्याला रूम मध्येच नाही घ्यायचं. आपल्याला धाका दिला येते, चावी आपल्याकडे येते. 5 कावर लागलेलं आहे. इथं आलो, 8 जण चालत आलो आणि हे म्हणतात फक्त टेक अवे.
म्हणजे डॉमिनोज पिझ्झा एवढंच आहे. इथं झालं, तिथं बेकिंग आहे, तिथं पिझ्झा आहे. म्हणजे फक्त एवढंच डॉमिनोज आहे. आणि हे पण टेक अवे करायचं. खायची गोष्टी महाग येतं आपण आशिष मॅकडॉनल्ड्स मध्ये येऊन डॉमिनोजचा पिझ्झा खातोय. बंडल गाडी यांची पोलिसांची एवढी फालतू गाडी. आम्ही इथं आलेले फक्त 2 तास झालेत आणि ही पोलिसाची गाडी आम्हाला 5 वेळा दिसली. 5 वेळा काय करते काय माहिती. तुझ्यासाठी येते बाळा. आमच्या आशिषला नेऊ का नाही कुठे. आम्ही अर्ध्या पोरांना तिकडे ठेवलं, अर्धे पोरं आम्ही पुढं आलो आणि एवढा वेळ आशिष म्हणत होता की त्याच्याकडे चावी आहे. आणि आम्ही रूममध्ये आलो तर दाखव बाळा जरा दाखव चावी दाखव. आमचा रूम आहे 54, ह्याच्याकडे चावी आहे 34. आता आम्ही असं तर बाहेर थांबलो. 34 नंबरचा फ्लॅट ओपन होऊ शकतो. 34 आपला 54 आहे. 34 मध्ये असलं आधीच कोणीतरी आपण जाऊ सरप्राईज. आता कुठं न्यावं का नाही याला सांगा बरं. आणि असं पण नाही का अर्ध्या रस्त्यात त्यांनी बघितली चावी की 34 आहे आणि कन्फ्यूजमध्ये इथं आलाय की 34 आहे का 54 आहे. आणि असं म्हणतो की त्याला वाटलं की 34 54ला बसेल. मला नव्हतं माहिती आपल्या रूमचं नंबर. मला वाटलं 34 आहे आपलं. बरं आता आम्ही इथं थांबतो. आजचा दिवसाचा ब्लॉग हा आपण इथंच एंड करू. ज्युरिच इथं ज्युरिच संपले. नाही उद्या बघायचं. उद्या बघायचं आता किती बघायचं बघू. चेकआउटचा टायमिंग 9 आहे आणि आम्ही उठायला किती वेळ लावतो आणि आवरायला किती वेळ लावतो ते पण बघू. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. काय बोलायचं आहे का? मला नाही काय बोलायचं. गुड नाईट. गुड नाईट.